लिमिटेड हाल कॅट्स वॉरियर लॉयल विंग मनच्या सफलतेनंतर कॅट्स वॉरियर 2चा विकास करीत आहे. कॅट्स वॉरियर 2 5 टन वजनाचा UCAV असणार असून तो 400 ते 500 किलोग्रॅम वजनांची शस्त्रे घेऊन जाण्यास सक्षम असणार आहे. कॅट्स वॉरियर 2 मध्ये स्वदेशी निर्मित HTFE-25 या टर्बाफिन इंजिनचा वापर करण्यात येणार आहे. कॅट्स वॉरियर 2 10 तासांचा एंडोरन्स प्रदान करण्यास सक्षम असून 35,000 फूट उंचापर्यंत उडान भरेल. 2027 पर्यंत हाल कॅट्स वॉरियरचे विकास कार्य पूर्ण करणार आहे. उडान परीक्षण करण्यासाठी कॅट्स वॉरियरमध्ये सुरुवातीला रशियन AL-55L या इंजिनचा वापर करण्यात येणार आहे. भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू जहाज INS विक्रांतच्या यशस्वी विकासानंतर कोचिन शिपयार्ड लिमिटेडने भारतीय नौदलास विक्रांतची सिस्टर शिप केवळ 7 वर्षाच्या कालावधीत बांधून पूर्ण करण्याची ऑफर दिली आहे. INS विक्रांतची बांधणी करण्यासाठी कंपनीला तब्बल 13 वर्षांचा कालावधी लागला होता. पण INS विक्रांतच्या बांधकामापासून मिळालेला अनुभव आणि त्यामुळे विकसित झालेल्या पायाभूत सुविधा यांचा उपयोग करून कोचिन शिपयार्ड IAC-2 ची बांधणी 7 वर्षात करण्यास आशावादी आहे. IAC-2 चे कोर डिझाईन विक्रांतप्रमाणेच राहणार आहे. IAC-2 मोठ्या एअरलिफ्टचा समावेश केला जाणार असून हे जहाज मेल आणि हेल UAV हाताळण्यास सक्षम असणार आहेत. प्रोजेक्ट 17A अल्फा स्टेल्थ फ्रिगेटपैकी पहिल्या INS निलगिरीने आपल्या सागरी चाचण्या सुरू केल्या आहेत. INS निलगिरी भारताच्या फ्रिगेट ताफ्यातील सर्वात प्रगत फ्रिगेट होणार आहे. स्वदेशी शिवालिक क्लासमध्ये मोडणारी निलगिरी फ्रिगेट MF स्टार रडार, टर्मास कॅन्टर रडार आणि RBU 6000 ASW प्रणालीने सुसज्ज आहे. निलगिरी क्लास फ्रिगेट हे शटल 1 आणि ब्राक 8 लॉंग रेंज सॅम सिस्टीम, DRDO निर्मित शक्ती इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली आणि ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाईलने सज्ज असणार आहे. INS निलगिरीचे बांधकाम माझगाव डॉक लिमिटेड या कंपनीने विक्रमी 80 महिन्यात पूर्ण केलेले आहे. भारतीय वायुसेना आपल्या बेड्यातील डायरिन 2 एव्हिओनिक सूटने सुसज्जित 60 जगवार विमाने 2030 ते 31 टप्प्याटप्प्याने सेवानिवृत्त करणार आहे. 1970च्या दशकाच्या उत्तरार्धापासून भारतीय वायुसेनेत सेवेत असणारी ही विमाने 2028 पासून सेवामुक्त केली जाणार आहेत. उर्वरित 60 जगवार विमानांचे डायरिन 3 स्टँडर्डमध्ये अपग्रेड केले जाणार आहे. या अपग्रेड अंतर्गत ही विमाने ELM-2052 SR रडारने सुसज्जित केली जाणार आहेत. या अपग्रेडनंतर जगवार विमाने 2035 ते 36 पर्यंत भारतीय वायुसेनेत कार्यरत राहणार आहेत. भारताच्या बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स सिस्टीम BMD फेज 2 ची यशस्वी चाचणी देशाची सुरक्षा स्थिती बळकट करते. यामुळे भारताला 5000 किलोमीटरपर्यंतच्या पल्ल्याची बॅलिस्टिक मिसाईल रोखण्याचे बळ मिळणार आहे. यामुळे चीनकडून येणाऱ्या व भारताच्या हद्दीत पोहोचण्यास सक्षम असणाऱ्या बॅलिस्टिक मिसाईल्सना रोखण्यात भारताला यश येणार आहे. BMD फेज 2 मुळे भारतामधील महत्त्वाची शहरे शत्रूच्या मिसाईल हमल्यापासून सुरक्षित होणार आहेत. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोने एअरफ्रेम इंटिग्रेटेड स्क्रॅमजेट हवा या हायपरसोनिक एअर ब्रीथिंग व्हेइकलचा पहिला विकास टप्पा पूर्ण केला आहे. इस्रोच्या या यशाने नागरी आणि संरक्षण क्षेत्रात मोठी प्रगती होणार आहे. विकासाच्या या टप्प्यात हायपरसोनिक परिस्थितीत वाहनांचे वर्तन समजून घेण्यात येणार आहे. त्यामुळे हवा या वाहनांच्या पुढील विकासासाठी मदत मिळणार आहे. इस्रोने या वाहनांसाठी GH2 GO2 वर आधारित इग्निशन सिस्टीम विकसित केली आहे. वाहनांसाठी उपयुक्त फ्लुइड स्टोरेज आणि फीड सिस्टीम विकसित करण्यात आली आहे. त्याखेरीज एअर इनटेक कडल ओपनिंग मेकॅनिझम प्रणालीही विकसित झाली आहे. इस्रोच्या या यशाने भारताच्या हायपरसोनिक मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रामला बळ मिळणार आहे. भारत आणि अमेरिकाने GE-414 इंजिनाच्या भारतामध्ये उत्पादन करण्याच्या सौद्यामध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. GE एरोस्पेस या अमेरिकन कंपनीने भारतामध्ये GE-414 इंजिनाचे सहउत्पादन करण्यासाठी इंजिनाची प्रस्तावित किंमत भारतासमोर ठेवली आहे. फायनल किंमत ठरविण्यासाठी लवकरच बातचीत सुरू होणार आहे. या सहउत्पादन सौद्याअंतर्गत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड येणाऱ्या 3 वर्षात भारतात GE-414 इंजिनाचे उत्पादन सुरू करणार आहे.
या सहउत्पादन सौद्याअंतर्गत 80% टेक्नॉलॉजी भारतास हस्तांतरित केली जाणार आहे. त्यामध्ये कोरिजियन आणि इरोचियन रेझिस्टंट कोटिंग इंजिन, हॉट अँड कोटिंग सिंगल क्रिस्टल ब्लेड्स आणि लेझर ड्रिलिंग टेक्नॉलॉजी, पावडर मेटॅलर्जी, डिस्क इनर्शिया फ्रॅक्शन वेल्डिंग यासारख्या तंत्रज्ञानाचा समावेश असणार आहे. अलीकडेच आलेल्या सॅटेलाइट इमेजनुसार पाकिस्तानने चीनी बनावटीची HQ-9 मिसाईल डिफेन्स सिस्टीम बसविल्याचे स्पष्ट झाले आहे. ही मिसाईल डिफेन्स सिस्टीम 125 किलोमीटरपर्यंतच्या हवाई लक्ष्यांना नष्ट करण्यास सक्षम आहेत. महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि लष्करी इन्स्टॉलमेंट सुरक्षित राखण्यास सक्षम असणारी ही प्रणाली भारताने 2021 साली चीनकडून हस्तगत केली आहे.